कल्पना करा, रात्रीची वेळ, वसतिगृहात शांतता आणि अचानक एका मुलीचा विचित्र हसण्याचा आवाज घुमतो. दुसरी मुलगी रडायला लागते. कुणाला घुंगरांचा आवाज ऐकू येतो. काही तासातच ही बातमी वाऱ्यासारखी पसरते आणि पुढच्या काही दिवसात चक्क 600हून अधिक मुली आपलं वसतिगृह सोडून पळ काढतात. ही कुठली भयकथा नाही, तर महाराष्ट्रातल्या अमरावती जिल्ह्यातल्या मेळघाटात प्रत्यक्षात घडलेली घटना आहे. चिखलदरा तालुक्यातील डोमा इथे असणाऱ्या शासकीय आदिवासी निवासी आश्रमशाळेत अचानक मुलींचं रडणं, हसणं, पैंजणांचा आवाज ऐकू येणं असे भास तिथल्या विद्यार्थिनींना झाले आणि बघता बघता अवघ्या काही तासात 600हून अधिक मुलींनी वसतिगृह सोडून थेट आपापली गावं गाठली. त्या आश्रमशाळेत नक्की काय घडलं? वसतिगृह सोडणाऱ्या मुलींनी काय सांगितलं? शिक्षकांची भूमिका काय होती? अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं या प्रकरणावर म्हणणं काय? हे सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर समजून घेऊयात. नमस्कार, मी रुपल आणि तुम्ही पाहत आहात विशेष भारी. तर गोष्ट सुरू होते अमरावती जिल्ह्यातल्या चिखलदरा तालुक्यातील डोमा या गावातल्या शासकीय आदिवासी आश्रमशाळेत. मेळघाटासारख्या दुर्गम आदिवासी बहुल भागात या आश्रमशाळा म्हणजे शेकडो मुला-मुलींसाठी शिक्षणाचं एकमेव माध्यम. डोमाच्या याच वसतिगृहात राहणाऱ्या साधारण 16 विद्यार्थिनींमध्ये अचानक विचित्र लक्षणं दिसू लागली. कुणी अकारण हसायला लागलं, कुणी रडायला लागलं, तर काहींनी सांगितलं की त्यांना घुंगरांचे आवाज ऐकू येतात. पण प्रत्यक्षात तिथे कुठलाही आवाज नव्हता. वसतिगृहाच्या अधीक्षिका उज्ज्वला इंगळे यांच्या हे लगेच लक्षात आलं आणि त्यांनी तात्काळ मुख्याध्यापकांना ही बाब कळवली. खरं तर इथपर्यंत ही एक वैद्यकीय दृष्टिकोनातून हाताळता येण्याजोगी घटना होती. पण दुसऱ्याच दिवशी ही बातमी गावात पोहोचली आणि इथूनच खरं वळण सुरू होतं. गावात बातमी पोहोचताच मुलींना भूत लागलंय अशी अफवा वणव्यासारखी पसरली. एका मुलीकडून दुसरीकडे, एका गावातून दुसऱ्या गावात ही गोष्ट फोनवरून, तोंडी सांगोवांगीतून वेगानं पसरली. भीतीनं ग्रासलेले पालक स्वतः वसतिगृहात पोहोचले आणि आपापल्या मुलींना घरी घेऊन जाऊ लागले. एका मुलीला घरी नेलेलं बघून बाकीच्या मुलींमध्येही घबराट पसरली. बघता बघता जवळपास 600हून अधिक विद्यार्थिनींनी वसतिगृह सोडलं आणि त्या आपापल्या गावी निघून गेल्या. विशेष म्हणजे याच आश्रमशाळेत काही काळापूर्वीच विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचं प्रकरणही ताजंच होतं. त्यामुळे आधीच अस्वस्थ असलेल्या वातावरणात या भूतबाधेच्या अफवेनं भीतीला आणखी खतपाणी घातलं. या घटनेनंतर प्रसार माध्यमांनी शाळेत जाऊन विद्यार्थिनींशी संवाद साधला. बीबीसीच्या मुलाखतीत एका विद्यार्थिनीनं म्हटलं, रात्री एका मुलीला खूप अस्वस्थ वाटायला लागलं. ती अचानक जोरात रडायला लागली. तिला बघून दुसऱ्या मुलीही ओरडायला लागल्या. आम्हाला कोणाचा तरी फिरण्याचा आणि पायातील घुंगरांचा आवाज आला. वातावरण खूप भीतीदायक झालं होतं. गावकरी म्हणत होते की इथे आधी एक मोहवृक्ष होता, तो तोडल्यामुळे देवदेवता किंवा आत्मे कोपल्यात. आम्ही खूप घाबरलो होतो म्हणून घरी पळून गेलो, असं या विद्यार्थिनींनी सांगितलं. या मुलींनी सांगितलेल्या अनुभवांमध्ये एक समान धागा दिसतो. रात्रीच्या शांततेत ऐकू येणारे आवाज, अचानक येणारं रडू किंवा हसू आणि आपल्या मैत्रिणीला काहीतरी झालंय ही एकमेकींकडून पसरलेली भीती. एका मुलीला जे काही जाणवलं ते बघून बाकीच्या मुलींनाही तशीच भीती वाटू लागली आणि हळूहळू संपूर्ण वसतिगृहात घबराटीचं वातावरण तयार झालं. शाळेतल्या शिक्षकांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं, शाळेत कोणतीही भूतबाधा किंवा अघोरी प्रकार झालेला नाही. सुरुवातीला 4-5 मुलींना शारीरिक अस्वस्थता आणि मानसिक तणावामुळे त्रास झाला. आम्ही डॉक्टरांशी संपर्क साधला, पण मुलींच्या पालकांनी आणि गावकऱ्यांनी स्थानिक पूजा अर्चा करण्याचा प्रयत्न केल्यामुळे अंधश्रद्धा आणि भीती आणखी वाढली. शाळा प्रशासनानं कोणतीही कसर सोडली नव्हती, पण अफवांवर नियंत्रण ठेवणं कठीण झालं होतं, असं इथल्या शिक्षकांचं म्हणणं आहे. मंडळी, या परिस्थितीच्या तपासासाठी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अभिषेक नायडू आणि आरोग्य विभागाचे विशेष पथक शाळेत पोहोचले. डॉक्टरांनी सर्व तपासण्या करून स्पष्ट केलं, हा कोणताही भूतबाधेचा प्रकार नाही, तर याला वैद्यकीय भाषेत मास हिस्टेरिया म्हणतात. मास हिस्टेरिया म्हणजे काय, तर हा एक मानसिक आजाराचा प्रकार आहे. अपुऱ्या खोल्या, एकाच ठिकाणी क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा वावर, घरापासून दूर राहण्याचा मानसिक ताण आणि एखाद्या मुलीचे विचित्र वर्तन पाहून इतर मुलींमध्ये भीतीचं चेन रिॲक्शन निर्माण होणं. म्हणजे मेळघाट सारख्या भागात आधीच अंधश्रद्धेचा प्रभाव जास्त आहे आणि आश्रम शाळांमधल्या मर्यादित सोयीसुविधा, घरांपासूनचं अंतर आणि सततचं ताण यामुळे या मुली मानसिकदृष्ट्या अधिक संवेदनशील बनतात. आता या घटनेचं गांभीर्य ओळखून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या म्हणजेच अनिसच्या राज्य कार्यकारिणी पदाधिकारी नंदिनी जाधव, प्रवीण देशमुख आणि रामभाऊ डोंगरे यांच्या पथकानं डोमा आश्रमशाळेत धाव घेतली. अनिसच्या कार्यकर्त्यांनी थेट आश्रमशाळेतच रात्रभर मुक्काम ठोकला आणि
प्रात्यक्षिकांद्वारे भूत नसतं हे सिद्ध केलं. त्यानंतर 11 ते 13 ऑगस्ट दरम्यान त्यांनी एकताई, चुनखडी, पाचडोंगरी, खडीमल आणि बुटीदा या आदिवासी पाड्यांमध्ये जाऊन पालक आणि मुलींशी प्रत्यक्ष संवाद साधून समुपदेशन केलं. आता सध्याची परिस्थिती अशी आहे की अनिसचे प्रबोधन आणि प्रशासनाच्या प्रयत्नांनंतर मुलींच्या मनातील भीती दूर होत आहे. घाबरलेल्या मुली आता पुन्हा शाळेत परतत आहेत. थोडक्यात सांगायचं झालं तर अंधश्रद्धा किती वेगानं पसरू शकते आणि त्याचे परिणाम किती गंभीर असू शकतात हे या घटनेतून स्पष्ट होतं. अंधश्रद्धेवर विश्वास न ठेवता वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवला तर कोणत्याही समस्येवर उत्तर शोधता येतं हे सुद्धा या घटनेनं दाखवून दिले. या घटनेवर तुमचं मत काय हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.